रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मोबाईल नको कॅमेरा तरी मी जय मास्टर तुम्ही लांब लांब उभे राहा. हे ना मागे करा ना. हा स्पीकर आहेत ना समोर. मी तर उभा आहे मागापासून. लांब उभं राहून कसं चालेल? बरोबर आहे पण ते कोणच कोणाचं आड आहे ना कारण मला माहिती झाली. तुम्ही आलेला आहात. 2 मिनिट काय पाणी पाणीमध्ये काय तुम्हाला दिसून आलेलं आहे? काही कमतरता चुका काय लक्षात येते? नाही, सर्वप्रथम प्राथमिक स्तरावर जे बचाव कार्य सुरू आहे त्या बचाव कार्यामध्ये अजूनही 1-2 व्यक्ती मिसिंग आहेत. म्हणून बचाव कार्यासाठी कशा पद्धतीने बचाव कार्य सुरू आहे त्यासाठी मला CM सरांच्या आदेशाप्रमाणे आणि ही एकदा विजिट झाल्यानंतर त्याच्यानंतर MIDCचे अधिकारी, डिशचे अधिकारी, आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी एक बैठक आहे याच्यानंतर MIDC ऑफिसला आणि त्याच्यानंतर काही कारवाई करायची ती ऑलरेडी कारवाई झालेली आहे ज्या संबंधित कंपनीवर. पण अजून जसं CM साहेबांनी आदेश दिलेले आहेत की ह्या परिसरामध्ये ज्या काही कंपनीज आहेत आता पूर्ण रहिवासी भाग झालेला आहे तर त्या कंपन्यांसाठी अजून काही बचाव कार्य किंवा अजून काही उपाययोजना करता येतील त्यासाठी आमचे एक एकंदर आढावा. MPCB बोर्डावरती वारंवार लेन्सच्या रजिस्ट्रेशन केली गेलेली आहे. महत्त्वाची घटना, वीजची घटना, आत्ताची घटना. MPCB बोर्डला इथे येता का दुरंत प्रश्न की इथं कंपनीने दूर सोडला होता केमिकल सोडलं होतं. लोकांमध्ये घराच्या काजळी तयार होते, झाडांवरती असेल, घरावरती इथे हिरो पाऊस देखील पडलेला आहे. पण आताच नुकतेच चेअरमन झालेले आहेत. त्या घटनेच्या आधी देखील काय इथे काही इन्स्पेक्शन केलं गेलेलं होतं का किंवा तसं काही घटना समोर आली का? आमचे स्थानिक जे इथे रिजनल ऑफिसर आहेत त्यांचं वारंवार इथे व्हिजिट सुरू असतात. वारंवार त्याचा अहवाल आम्हाला भेटत असतो. पण आपण जे विषय सांगितला की इथे प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे तर मी खात्रीने सांगू शकतो की मागील काही वर्षामध्ये प्रदूषणाचं प्रमाण इथे कमी झालेलं आहे. तसं आपल्याकडे डेटासुद्धा आहे आणि नक्कीच ही एक प्रोसेस आहे. आणि जसं आपण बघता की या भागामध्ये या MIDC भागामध्ये रहदारी फार वाढलेली आहे, रेसिडेन्शियल एरिया वाढलेला आहे. जरी इंडस्ट्रियल एरिया असला तरी हा रेसिडेन्शियल एरिया वाढलेला आहे. म्हणून इंडस्ट्रियल एरिया आणि रेसिडेन्शियल एरिया हे दोघं मिळून होऊ शकतात का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणून त्याच्यासाठी आपण हा इंडस्ट्रियल एरिया कुठे दुसरीकडे शिफ्ट करू शकतो का याच्या रीतीने सुद्धा उपाययोजना सुरू आहेत. आणि जो आपला प्रश्न होता की प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे तर आपल्याकडे डेटा, मी आपल्या मीडियाला सुद्धा तो डेटा देईन की प्रदूषणाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे, वाढलेलं नाही आहे. आणि आमचे वारंवार इथे ऑडिट चालू असतात, व्हिजिट सुरू असतात रिजनल ऑफिस त्यांच्याकडून. आपण या ठिकाणी जो रिएक्टर होता, जो रिएक्टर कंपनी आहे फुटला, या स्थलांतर करण्याची मागणी गेली अनेक वर्ष आहे आणि MPCBचे ऑफिसर जे आहेत हे ऑफिसर सुद्धा इकडे कार्यक्षम अनेक वेळा दिसत नाहीत. काय नाही, हे मला वाटतं हे चुकीचं आहे की आमचे अधिकारी कार्यक्षम नाही आहेत की तेथे ठाण मांडून असतात. आणि जो सहयोग आम्हाला जे इथे युनिट आहे, जे इंडस्ट्रियल युनिट आहे त्यांच्याकडून झाला पाहिजे, जेवढी जबाबदारी आमची आहे तेवढी जबाबदारी स्थानिक जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांचीसुद्धा आहे की त्यांचं जे युनिट आहे ते पूर्णत्व हे नियमामध्ये बसून त्यांनी जे काय आहे ते काम केलं पाहिजे. आणि ही जी दुर्घटना झालेली आहे या दुर्घटनेची पार्श्वभूमी काय आहे, ही दुर्घटना कशामुळे झाली ते आमचं जेव्हा रिपोर्ट येईल, ऑडिट येईल त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्यामध्ये डिटेल माहिती देईल. पण मागील 8 वर्षात 3 वेळा स्फोट झालेला आहे. अपघात रोखता आला असता का? या क्षणाला मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही की शेवटी हा अपघात आहे. अपघात रोखता आला असता किंवा नसता आला हे जेव्हा तिकडचे आम्ही स्टडी करून म्हणजे आजच्या तारखेला ह्या युनिटमध्ये ज्या काही उपाययोजना त्यांनी केल्या पाहिजे होत्या त्या केल्या आहेत. पण ह्या कुठल्या ह्युमन एररमुळे झालेल्या आहेत किंवा टेक्निकल एररमुळे झालेल्या आहेत किंवा त्यांनी कुठलं नियमाचं उल्लंघन केलेलं आहे
हे जेव्हा आम्ही पूर्ण त्याचं ऑडिट करू तेव्हा मला त्याचं उत्तर देता येईल. या- बाजूच्या कंपनीने वारंवार तक्रारी देखील केलेली की या ठिकाणी मिश्रणयुक्त अनेक रसायन या ठिकाणी बनतात आहे, मात्र त्याच्यावरती कारवाई केली गेली नाही, त्यामुळे हा स्फोट झाल्याचाही आरोप आहे. त्यांनी जे परवानगी दिलेले आहेत त्या परवानगी न्याय त्यांनी तर इथे मिश्रण केलेलं आहे त्याच्यामुळे झालेलं आहे की त्यानं जे परवानगी शिवाय त्याचं उल्लंघन करून कुठलं मिश्रण केलेलं आहे ते जेव्हा आम्ही स्टडी करू जेव्हा ऑडिट करू त्याच्यामध्ये आम्हाला ते आढळून येईल. सर मागे 10 वर्षांमध्ये 3 स्फोट झालेले आहेत. आता यापुढे कशी भूमिका असेल? त्यामध्ये जे अहवाल आले होते त्या अहवालामध्ये एमपीसीबी बोर्डावरती ठपका ठेवले गेले होते की एमपीसीबी बोर्डाने जाणून दुर्लक्ष केलं गेलं होतं. त्यावेळी कारवाई करण्याचे अहवाल देखील आले पण पुढे काही कारवाई झाली नाहीये. या घटनेमध्ये पण तसंच पुनरावृत्ती होईल का? नाही, जाणीवपूर्वक कोणी दुर्लक्ष करत नाही. अहवालात पण म्हणून सांगितलं की मागे जे स्फोट झालेले त्याच्यासाठी उपाययोजना हीच केलेली की आपण इकडचे जे घातक जे हजार्डस केमिकल वेस्ट ज्या युनिट आहेत इंडस्ट्रीज आहेत त्यांना आपण कुठे दुसरीकडे शिफ्ट करायचं. कारण की आता हा भाग रहदारीचा भाग झालेला आहे, रेसिडेन्शियल भाग झालेला आहे. म्हणून इकडचे जे घातक हजार्डस केमिकल युनिट जे आहेत त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्याचं ऑलरेडी प्लॅनिंग झालेलं आहे. म्हणून याच्यानंतर माझी MIDC देश आणि जे असोसिएशन आहेत त्यांच्यासोबत बैठक आहे आणि ते लवकरात लवकर आपण कसं करायचं त्याच्यावर आमच्या आहे. आणि जसं CM साहेबांच्या सूचना आहेत की इकडचे जे हजार्डस केमिकलचे जे युनिट आहेत ते इथून शिफ्ट करणारच आणि त्याच्यासाठी पण हे सगळं सामंजस्य झालं पाहिजे. त्याच्यासाठी मला त्यांनी सांगितलं की तुम्ही व्हिजिट करा आणि हे लवकरात लवकर कसं करता येईल त्यासाठी आम्ही आज त्याच्यानंतर बैठक केली. अंबादास दानवे मगाशी आले होते, त्यांनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी इकडच्या 5,000 कंपन्या ज्या आहेत त्या दुसरीकडे शिफ्ट करायचं ठरलं होतं, मात्र आमचं सरकार पडलं. त्याच्यानंतर हे जे मुख्यमंत्री आले त्यांनी त्या कंपन्या शिफ्ट केल्या नाही, त्याच्यामुळे अजूनही असे अपघात होत आहेत. तुमचं सरकार 2.5 वर्ष होतं. शिफ्ट करायचं असतं तर एका दिवसात शिफ्ट होतात. म्हणजे फक्त त्यांना एक ऑर्डरवर साईन करायची होती. मग त्यांना साईन करायला का 2.5 वर्ष लागली का हे त्यांनी अगोदरच्या मुख्यमंत्र्यांना विचारावं. आणि जसं मला कळालं ते घटनास्थळी आले नाही. याच्यानंतर त्यांनी बैठक घेतली, असोसिएशनची बैठक. असोसिएशन ह्याच्यामध्ये काय निर्णय घेऊ शकतात का? नक्कीच त्यांचं सामंजस्य असलं पाहिजे, त्यांचा सपोर्ट असला पाहिजे. पण त्यांचा इथे येण्यामागे दुसरा हेतू होता का हे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि अशा वेळी याचं राजकारण न करता जे अधिकारी आहेत जे सगळे आपली यंत्रणा आहे त्यांना जास्तीत जास्त